मोरया म्हणा, मोरया म्हणा. मोरया, छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरं नाव? आणि त्याच काळात या भागात गाढवाचा नांगर फिरवून मुघलांनी सगळं भूमी अपवित्र करून ठेवली होती. जुने एक पुजारी होते, ते एक कोपऱ्यात एका कोऱ्यात बसून देवाची पूजा करत होते. नमस्कार मंडळी. पायी हळूहळू चाला, मुखाने पांडुरंग बोला असं म्हणतात, पण आपली वारी गणरायाची आहे, त्यामुळे पायी हळूहळू चाला, मुखाने गणपती बाप्पा मोरया म्हणा असं म्हणत म्हणत आपली वारी चालू आहे. आणि वारीच्या आजच्या भागात आज आपण आलेलो आहोत पुण्याचे आराध्य दैवत, पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला कसबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तर आपण कसबा गणपतीच्या मंडपात जाणार आहोत, जिथे गणेशोत्सवात गणपती बाप्पा बसतात, तिथेही जाणार आहोत आणि कसबा गणपतीच्या मुख्य मंदिरात जाऊनही बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडतंय. अजिबात चुकवू नका, एपिसोड शेवटपर्यंत बघा. चला तर मग जाऊया. गणपती बाप्पा मोरया. स्वागत आहे तुमचं आपल्या सेगमेंटमध्ये. या सेगमेंटचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स, प्रश्नांचा ढोल ताशा. आता माझ्याबरोबर हे सगळेजण आहेत, आपण सगळ्यांची आधी नावं विचारूया. माझं नाव कौशिक आहे. हर्षिता. मिलिंद. अनुष्का. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. आपण खेळतोय प्रश्नांचा ढोल ताशा. नावावरनं लक्षात आलं असेल, ढोल ताशा जसा पटापटा वाचतो तसं मी पटापट प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला पटापट उत्तरं द्यायची आहेत. जो जास्तीत जास्त उत्तरं देईल, दोन ग्रुप आहेत, टीम ए टीम बी. जी टीम जिंकेल त्याला मिळेल चॅम्पियन वेफर रोल्सकडून छानसं बक्षीस. ठीक आहे, अट एकच आहे, मी प्रश्न विचारल्यानंतर ज्या टीममधल्या कोणालाही आन्सर येत असेल त्यांनी आधी मोरया म्हणायचं. काय म्हणायचं? मोरया. मगच मी माईक देईन आणि मगच उत्तर द्यायची संधी मिळेल. सुरू करूया. प्रश्न पहिला आणि खूप सोपा. सर्वसाधारणपणे गणपती बाप्पाची किती नावे आहेत असं समजलं जातं? 8 नाव आहेत. अष्टविनायक म्हणतो आपण. बरं, अजून कोणी आहे आन्सर? पटापट पटापट. अजून ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर आहे कोणाकडे? नाही. 10. 8 आणि 10 असं कळलेलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली ही दोन्ही उत्तरं चुकीची आहेत. अष्टविनायक आहेत, पण बाप्पाची नावं 108 आहेत. त्यामुळे पहिला प्रश्न दोघांकडनंही हुकलेला आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बाप्पाच्या 2 हातांमध्ये काय असतं, त्याला काय म्हणतात? 2 नावं आहेत, ती नावं तुम्हाला सांगायची. त्रिशूल नाही. एक कमळ असतं. कमळ असतं, बरोबर आहे. आणि एक चक्र. काय म्हणतात, काय म्हणतात त्याला? चक्राला ठीक आहे. सुदर्शन चक्र कृष्णाकडे असतं, बाप्पाच्या हातामध्ये असतात, त्याला म्हणतात पाश आणि अंकुश. अशा 2 गोष्टी बाप्पाच्या हातामध्ये असतात. तिसऱ्या प्रश्नाकडे पटकन वळूया. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या साली झाली? पटकन म्हणा मोरया, कारण हे खूप सोपं आहे. लोकमान्य टिळकांनी 1893. व्हेरी गुड, व्हेरी वेल डन. 1893 इज द राईट आन्सर. त्यामुळे ए टीमकडे 1 पॉईंट आहे, तुमच्याकडे अजून एकही पॉईंट नाही आहे. चौथा प्रश्न. कसबा गणपतीची स्थापना कोणी केली असं समजलं जातं? 2 खूप मोठी नावं आहेत. लोकमान्य टिळक. नाही, चूक. कसबा गणपतीची स्थापना कोणी केली? खूप मोठी नावं आहेत आणि दोन्ही आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. त्यामुळे पटकन, मी खूप चांगला क्ल्यू दिला आहे तुम्हाला. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज. मोरया म्हणा, मोरया. मोरया, छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरं नाव? आणि छत्रपती शिवाजी. एक शेवटचा क्लू देतो बघा, यांना आला तर यांना पॉईंट जाईल, नाही तर तुम्हाला तर 1-1 पॉईंट डिवाइड होईल. छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासून सगळ्यात जास्त शौर्याचे, पराक्रमाचे आणि सगळे संस्कार कोणी केले? राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे यांचे 2 पॉईंट झाले, तुमचे 0 पॉईंट आहेत. आपण शेवटचा प्रश्न घेऊया. शेवटचा प्रश्न हे आहे, हत्तीसारखी सोंड गणपती बाप्पाची असते, त्यामुळे त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? गजवक्त्र. अजून काही फाईन आन्सर? अजून फाईन आन्सर? खूप जवळ होते हे, तुम्ही देऊ शकता. नाही, लंबोदर मोठ्या पोटामुळे म्हणतात. हत्तीसारखी सोंड असल्यामुळे काय म्हणतात? व्हेरी वेल डन. गजानन. गज आनंद म्हणजे त्याचं तोंड हत्तीसारखं आहे म्हणून गजानन. त्यामुळे 3-0. चला, अजून एक चान्ससाठी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. अष्टविनायकामधील थेऊर या गावी कोणत्या गणपतीचं मंदिर आहे? पटकन. अष्टविनायकातल्या थेऊरला कोणत्या गणपतीचं मंदिर आहे? सिद्धिविनायक. नाही. ओझर. चिंतामणी इज द राईट आन्सर. थेऊरचा चिंतामणी. त्यामुळे सगळेच्या सगळे पॉईंट्स हे जिंकलेले आहेत. त्यामुळे आजचे आपले विनर आहेत
टीम ए आणि तुम्हाला मिळतं आहे आमच्या चॅम्पियन वेफर रोल्सकडून एक छानसं चॉकलेट. तुमचा दिवस खूप छान जावं. नमस्कार. आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत आपल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाचे देशपांडे सर. सर, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला विचारायचं असं आहे की आपला बाप्पा ह्याचा खूप इतिहास बऱ्याच जणांनी सांगितलेला आहे, तर तो नक्की इतिहास काय आहे आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना सुरुवातीला कशी झाली होती? अच्छा, मूळ इतिहास जो आहे तो समोरच्या मंदिराचा आहे. बरोबर. समोरचं मंदिर जे आहे हे 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याच काळात या भागात गाढवाचा नांगर फिरून मुघलांनी सगळं ही भूमी अपवित्र करून ठेवली होती. बरं. त्याच्यानंतर 1636 साली जेव्हा जिजाऊ साहेब इथं आल्या पुण्यात आल्यावर त्यांना असं वाटलं की बा इथं आपलं घर बांधावं, आपला वाडा बांधावा म्हणून लाल महालाची जागा त्यांनी निश्चित केली. पण ते करण्यापूर्वी कुठल्याही शुभकार्यापूर्वी गणपती एखादं मंदिर आपल्याला करावं म्हणून त्या बघत होत्या. तर इथं विनायक भट्ट ठकार म्हणून जुने एक पुजारी होते. ते एक कोपऱ्यात एका कोऱ्यात बसून देवाची पूजा करत होते. बरं. त्यांना विचारलं तुम्ही असे का करतात? नाही म्हणे इथं भीती आम्हाला पूजेला बंदी आहे मुघलांमुळं. ते म्हणाले असं कसं होईल म्हणून त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की इथं मंदिर बांधावं म्हणून त्यांनी इथं कसबागणपती मंदिर बांधलं. त्यावेळेला पहिल्यांदा सोन्याचा नांगर फिरवला या भागात. सोन्याचा नांगर फिरवून आणि ही भूमी पवित्र करून घेतली आणि इथं कसबागणपती मंदिर स्थापन केलं. खऱ्या अर्थाने सुवर्ण इतिहास, आपल्या स्वराज्याचा इतिहास, सगळ्या गोष्टी पाहिलेलं हे मंदिर आहे. मंदिरासमोर सगळ्या गोष्टी खरं तर घडल्या. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा खाजगीवाले जे आहेत त्यांनी इंदोरला एक उत्सव पाहिला. तो गणपतीचा उत्सव इंदोरला पाहिला. बरं. तो पाहिल्यावर त्यांना असं वाटलं की असा उत्सव आपल्या पुण्यात का करू नये म्हणून त्यांनी मग त्यावेळेला भाऊरंगारी लोकमान्य टिळक यांच्याशी बोलले की आपण असा उत्सव करायचा. त्यावेळेला त्यांनी लीड घेतला आणि या उत्सवाला सुरुवात झाली 1893ला. आणि मला विशेष सांगायला आवडेल, मी लहानपणापासून कसबा संस्कारच्या बऱ्याच कार्यक्रमांना गेलो आहे आणि लहानपणी मला एक पारितोषिकसुद्धा कसबा संस्कारचं मिळालं. त्यामुळे तुम्ही खरंच खूप मोठं काम करताय. तुमच्या कार्याला सलाम आहे आणि आमच्याबरोबर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या या सेगमेंटचं नाव आहे WS बेकर्स सूर निरागसह आणि माझ्याबरोबर आत्ता काही खूप छान नटून थटून आलेल्या मावशी आहेत. आपण सगळ्यांची नावं विचारूया. तुमचं नाव? माझं सौ अलका अरुण काळे, वैशाली पाटील, सौ वनिता बेलेगर, सौ शालिनी पाटील, सौ गीतांजली गिरीश धुमाळ, सौ प्रणाली कडकोळ आणि आपण आलेले आहेत. आपलं नाव काय? मी सौ मीना रवींद्र मुळे. बरं. आपल्या या सेगमेंटचं नाव आहे सूर निरागसह. तुम्हाला या नावावरून लक्षात आलंच असेल की गणपती बाप्पाचं एक छान सुरेल गाणं गायचंय सगळ्यांना मिळून. एक कडवं ॲटलिस्ट गायला पाहिजे ही अट आहे. आणि जर तुम्ही ते पूर्ण केलं तर आमच्या WS बेकर्सकडून एक केक आणि पेस्ट्रीचं मोठं हॅम्पर आम्ही तुम्हाला देणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया, देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा पूर्ण करी मनोकामना, देवा पूर्ण करी मनोकामना, देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा लंबोदर गिरिजानंदना. खूप टाळ्या एकदा आपणच आपल्यासाठी वाजवूया, कारण इतकं सुरेख गाणं, इतकी प्रसन्न सुरुवात झाली आहे दिवसाची. नाही पण आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एवढा वेळ दिलात हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि कसबा गणपतीच्या नाही संधी आपल्याला गणपती बाप्पाने दिली आहे की आपण एकमेकांना आज भेटलो आहोत. त्यामुळे मला खूप मजा आली आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आता एक गिफ्ट आमच्याकडून तुम्ही सगळे मिळून स्वीकार. नमस्कार. आता माझ्याबरोबर नितीन सर आणि मंजुषाताई आहेत आणि हे केशव शंखनाथ पथकामध्ये काम करतात. ते पथकामध्ये शंख वाजवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे केवळ एक वाद्य नाही. बरोबर. हे विष्णूचं सगळ्यात आवडतं वाद्य. जसं तुम्ही म्हटलात की ढोल ताशे वगैरे ही ती परंपरागत त्या गोष्टी आलेल्याच आहेत. त्याच्यासाठी काय की तुम्हाला त्याच्यातून एक नाद आणि त्याच्यातून एक नाच निर्माण होतो. सगळ्यात महत्त्वाची याच्यातून जो नाद निर्माण होतो त्याच्यातून एक उत्स्फूर्त अशी शक्ती प्राप्त होते आणि त्याचं चैतन्य निर्माण होतं. याच्यात कुठेही हिडीसपिडीसपणा नसतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे आम्ही हे करतोय हे केशवनाथ शंखपथक जे आहे त्याचे 7 ताल आहेत. त्या तालानुसारच आम्ही ते वाजवतो.
म्हणजे ते एक महत्त्वाचं. दुसरी गोष्ट याची एक आणखी गोष्ट अशी आहे की हे आरोग्य संवर्धक आहे. ज्याच्याला कोणाला ब्लड प्रेशर किंवा इतर जे त्रास आहेत शारीरिक त्रास, तर शारीरिक त्रास याच्यातून नष्ट करण्याचं काम का तो याची जे श्वास येतो गंगेपासून बाहेर येतो. फुफ्फुस आहे आपले स्ट्रॉंग होतात. खूप मोठं काम आहे तुमचं खरं तर. आणि तुम्ही इतक्या म्हणजे शंख दिसत जरी छोटा असला तरी त्याचा नाद अख्ख्या जगभर घुमायलाच हवा. आणि तो हिंदुस्थानचा आवाज असेल. काय मग कसे वाटले प्रश्न, उत्तर, गप्पा, गोष्टी, गाणी, शंखनाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाप्पाचं दर्शन. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही वारी मात्र चुकवू नका, कारण अनंत चतुर्दशीपर्यंत आपली गणरायाची वारी अशीच अविरतपणे सुरू राहणार आहे. भेटूया पुढच्या भागात. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स आणि WS बेकर्स प्रस्तुत वारी गणरायाची, को पावर्ड बाय एथिक्स MCB, क्लोदिंग पार्टनर प्रतिपदा क्लोदिंग, मीडिया पार्टनर कॅप्चर मीडिया. भेटूया पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया.